उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। पार्थ पवारांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधील डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता। बिहारमध्ये एनडीएला 202 जागी यश, तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये सुपडा साफ। बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नव्या माय फॉर्म्युला। मोदींचे गौरव उद्गार। महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावर टीका, तर काँग्रेस आणखी एकदा फुटणार, मोदींचा हल्लाबोल। बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ। 2020 पेक्षा निम्म्याहून कमी जागा, तेजस्वी यादवांचा मात्र विजय। बिहारच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी। महाराष्ट्रासारखीच चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात, तर वेळेवर जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी, काँग्रेसचं प्रत्युत्तर। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात राडा। 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी, तर वाहनांचंही नुकसान। मी कट्टर भाजप समर्थक। बिहारमधील भाजपच्या विजयाचं अभिनंदन। अभिनेत्री निवेदिता सराफांचं ठाण्यात वक्तव्य। कोलकाता कसोटीचा आज दुसरा दिवस। टीम इंडियाचा मोठी आघाडी घेण्याचा राहणार प्रयत्न। भारताची काल 1 बाद 37 धावांची मजल, तर दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 159 धावात खुर्दा।